प्रत्येक मुंबईकराला पडणारा प्रश्न म्हणजे साऊथ मुंबईमध्ये रिक्षा का नाही दिसत? याच्यामागे 2-3 कारणं आहेत. जे कारण तुम्हाला चांगलं वाटेल ते मला कमेंटमध्ये सांगा. तर सगळ्यात पहिलं कारण असं की साऊथ मुंबईची स्थापना झाली होती इंग्रजांच्या काळात आणि तेव्हा रस्ते खूपच लहान होते. ते रस्ते आता क्वचितच कुठेतरी वाढवले आहेत. त्यामुळे तिथे होणाऱ्या ट्रॅफिकमध्ये रिक्षाची भर नको म्हणून साऊथ मुंबईमध्ये रिक्षाला बंदी करण्यात आली होती. दुसरी गोष्ट, पहिल्यापासून साऊथ मुंबईमध्ये काली-पिली टॅक्सी चालत होती. त्यामुळे पहिल्यापासून इथे टॅक्सीवाल्यांचं वर्चस्व. आता इथे रिक्षा आली तर टॅक्सीवाल्यांच्या धंद्यावरती परिणाम होऊ शकतो म्हणून टॅक्सी युनियनने इथे पहिल्यापासून रिक्षा आणण्यास बंदी केली. आता यामध्ये अजून एक कारण सांगितलं जातं की साऊथ मुंबईचा एरिया हा एकदम हाय-फाय आणि पॉश एरिया. इथे भारी-भारी गाड्या चालतात, स्पोर्ट्स बाईक चालतात. त्यामुळे ह्या सगळ्या श्रीमंतीमध्ये गरीब रिक्षाची भर नको म्हणून सुद्धा रिक्षाला इथे बंदी आहे. आता ही बरीचशी कारणं आहेत, पण याचं तुम्हाला कुठचं कारण पटतंय आणि कुठचं कारण माहीत आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रत्येक मुंबईकराला पडणारा प्रश्न म्हणजे साऊथ मुंबईमध्ये रिक्षा का नाही दिसत? याच्यामागे 2-3 कारणं आहेत. जे कारण तुम्हाला चांगलं वाटेल ते